हॅलो एव्हरीवन, आज आपण रेझिन कास्टिंग पावडरच्या साहाय्याने DIY ट्रिंकेट ट्रे बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी हे ऑनलाईन किट मागवलेली आहे. तर ह्या किटमध्ये एक ट्रे मोल्ड मिळालेला आहे. ट्रे मोल्डची क्वालिटी खूप छान आहे, बघू शकता. आणि इथे ह्या एका डब्यामध्ये आपल्याला 2 रेझिन कास्टिंग पावडरचे पॅकेट्स मिळालेले आहेत. ह्यातलं मी थोडे यूज केलेलं आहे पावडर. त्यानंतर इथे एक सँडपेपर, एक आईस्क्रीम स्टिक मिळालेली आहे आणि एक मॅन्युअल मिळालेला आहे. चला तर मग आता आपण ट्रे बनवायला सुरुवात करूयात. तर आता आपल्याला 2:1च्या रेशोमध्ये पावडर आणि पाणी घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी मी इथे अर्धा कप पावडर घेणार आहे. आता आपल्याला जेवढं पावडर घेतलेलं आहे त्याच्या हाफ आपल्याला पाणी ह्यात घालायचं आहे. आता आपण हे पावडर ह्या डब्यात टाकून घेऊ. त्यानंतर ह्याच कपाने आपल्याला जेवढं आपण पावडर घेतलं होतं त्याच्या हाफ आपल्याला पाणी घ्यायचं आहे. जास्त पण पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर आपला ट्रे व्यवस्थित बनणार नाही. आता आपण ह्यात पाणी टाकून घेऊ. पाणी टाकल्यानंतर लगेच आपल्याला आईस्क्रीम स्टिकने लगेच हलवून घ्यायचं आहे. 1 मिनिटासाठी हे स्टर करत राहायचं आहे असंच, जेणेकरून एअर बबल राहायला नकोत. बघू शकता, एकही एअर बबल दिसत नाही आहे. हे मिश्रण आपल्याला 1 मिनिटापर्यंतच ढवळून घ्यायचं आहे, एअर बबल निघेपर्यंत. तर मी ट्रे कलरफुल बनवणार असल्यामुळे मी हा ॲक्रेलिक पेंट घेतलेला आहे. तर ह्यामध्ये थोडंसं मीडियम घालून मी हा कलर पातळ करून घेतलेला आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे मिक्स व्हायला हवा. आता मी ह्यात घालणार आहे आणि आता आपण परत एकदा ह्याला चांगल्याने स्टर करून घेऊ, जेणेकरून कलर चांगल्याने मिक्स होणार. तुम्ही हवं तर वॉटर बेस्ड पिगमेंट पण ॲड करू शकता, कलरफुल ट्रे बनवायचे असतील तुम्हाला तर. किंवा जर तुम्हाला प्लेन सिंपल ठेवायचं असेल तर ह्यात काही ॲड केलं नाही तरी चालेल. आता आपल्याला मोल्ड अशा प्रकारे प्लेन सरफेसवर ठेवायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे हे इव्हनली आपल्याला असं ह्या मोल्डमध्ये ओतून घ्यायचं आहे. मिश्रण 1 मिनिटापेक्षा जास्त ढवळून घ्यायचं नाही आहे, नाहीतर ते घट्ट होऊ शकतं. आता आपल्याला मिश्रण ओतून झाल्यानंतर आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे सगळीकडून, जेणेकरून एअर बबल राहणार नाहीत. आणि आपल्याला हे जे मिश्रण आहे हे पूर्णपणे भरून घ्यायचं आहे मोल्डमध्ये. अशा प्रकारे सगळं मिश्रण टाकून झाल्यानंतर आपल्याला परत एकदा असं सगळे एअर बबल काढून घ्यायचे आहेत आणि आईस्क्रीम स्टिकने आपल्याला हा जो वरचा जो सरफेस आहे हा प्लेन करून घ्यायचा आहे. आपल्याला हे मिश्रण मोल्डच्या एजपर्यंत टाकून घ्यायचं आहे. तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या मोल्डच्या साहाय्याने ट्रे बनवू शकता. 8 ते 10 तासानंतर आपण हा ट्रे डिमोल्ड करून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या एजेस काढून अशा प्रकारे एका साईडने आपल्याला असा मोल्ड काढून घ्यायचा आहे. बघू शकता, ट्रे खूप चांगल्या प्रकारे बनलेला आहे. खालच्या बाजूने ट्रेच्या एजेस थोड्या नीट नाही आलेल्या आहेत, पण ठीक आहे. आपण आणखी एक ट्रे असाच तयार केलेला आहे. मी जो दुसरा ट्रे बनवलेला आहे तो थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा जो ट्रे आहे हा पावडरमध्येच कलर मिक्स करून बनवलेला आहे. दुसरा जो मी ट्रे बनवलेला आहे तो बनवताना फक्त पावडर आणि पाणी मिक्स केलेला आहे. अशा प्रकारे हा जो ट्रे आहे प्लेन व्हाईटमध्ये बनलेला आहे. तर आता आपण ह्यावर जेसो अप्लाय करू अशा प्रकारे फ्लॅट ब्रशने. ह्याची आतली बाजू स्मूथ आहे आणि जी खालची जी बाजू आहे ही थोडी खळबळीत आहे. तर जेसो अप्लाय करून झाल्यानंतर
आता आपल्याला ॲक्रेलिक पेंटने कलर करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे फ्लॅट ब्रशने आपल्याला अशा प्रकारे पूर्ण ट्रेला जेसो आणि कलर अप्लाय करून घ्यायचा आहे. कलर करून झाल्यानंतर आपल्याला ह्या ट्रेला ग्लॉस वार्निशने वार्निश करून घ्यायचा आहे, जेणेकरून ट्रेला छान ग्लॉस फिनिशिंग येईल. बघू शकता हा ट्रे किती चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट ट्रे बनलेला आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या मोल्डच्या साहाय्याने तुम्ही अशा प्रकारच्या वस्तू बनवू शकता रेझिन कास्टिंग पावडरने. तुम्हाला जर आर्ट फॉर्मशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि माझ्या चॅनलला फॉलो करत राहा, जेणेकरून माझे असेच आर्ट फॉर्म व्हिडिओज आणि वेगवेगळे रेसिपीज व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.